एकदा एक हरणाचं पिल्लू जंगलात चरत होतं. चरत असताना तिथं अचानक एक चित्ता येतो. चित्त्याला बघून हरणाचं पिल्लू आपला जीव वाचवण्यासाठी धावत सुटतो आणि तो एका घनदाट वेलीच्या जाळ्यात घुसतो. चित्ता सुद्धा त्या वेलीच्या जाळ्यात घुसतो. पण हरणाचं पिल्लू लहान असल्यामुळे त्याच्यातून सहजपणे निघून जातो. चित्ता त्याच्यामध्ये अडकतो. त्याच वेळी एक शेतकरी तिथून जात असतो. त्यावेळी चित्ता शेतकऱ्याला बोलतो, मला ह्याच्यातून बाहेर काढ. त्यावेळी शेतकरी बोलतो, नाही रे बाबा, तू एक जंगली प्राणी आहेस. मी तुला बाहेर काढलं तर तू मला खाऊन टाकशील. त्यावेळी चित्ता न खाण्याचं आश्वासन देतो. मग शेतकरी त्या चित्त्याला बाहेर काढतो. मग चित्ता त्याच्या मूळ स्वभावावर येतो आणि त्याला खाण्याची भाषा करतो. त्यावेळी शेतकरी बोलतो, मी तुला बाहेर काढलं, याचं फळ तू मला असं देणार का? शेतकऱ्याचं आणि चित्त्याचं हे बोलणं चालू असताना तिथून एक लांडगा चाललेला असतो. लांडगा ह्या दोघांचं बोलणं आहे आणि तो शेतकऱ्याला बोलतो, तू एवढा हुशार आणि चपळ प्राण्याला वाचवलंस, मला हे पटत नाही. हा प्राणी कधीच संकटात अडकू शकत नाही. तो चित्त्याला बोलतो, तू खरा चित्ता असशील तर जाळ्यात अडकून दाखव बघू, कसा अडकला होतास, दाखव बघू मला. मग चित्ता घमेंडीमध्ये जातो आणि त्या जाळ्यात घुसतो आणि अडकून बसतो. त्यावेळी लांडगा शेतकऱ्याला बोलतो, मित्रा, आता तर पळ. आता ही गोष्ट सांगण्यामागचं तात्पर्य एवढंच आहे, जो आधीच विश्वासघातकी आहे ना, त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नका. तो त्याचा मूळ स्वभाव कधीच सोडत नाही. विश्वासघात करणं कधीच सोडत नाही. म्हणून विश्वासघातकी माणसावर कधीच विश्वास ठेवू